कळलं? मायाचारीच्या गाठी त्या पण गाठीच आहे. तर आपला डोळे निपटणे असा निर्ग्रंथ योगीचा धर्म आहे. मायाचार्याने तिर्यांची गती होते, मायाचार्याने तिर्यांची गती होते व निगोदापेक्षा निकृष्ट काही नाही, निगोदापेक्षा निकृष्ट काही नाही. सत्वानाला आपण म्हणतो त्याच्याही खाली जेवणा निगोद. म्हणून हा मुनी मार्ग सोने चांदी जवायराचं दुकान आहे. कशाचं? त्या जवायराच्या दुकानात जाऊन पालेभाजी विकत बसते चालेल? म्हणजे आता विक्रीच्या नंतर काय आम्ही तुम्हाला काहीतरी उपदेश देतो, काहीतरी सांगतो. मग ह्या आमच्या मुनी देवला म्हणजे सोन्या चांदीसारखं आहे जनरल, त्याला शोभेशाचा उपदेश दिला. हा हे ते जवायराचे दुकान आहे, भाजीपाल्याचे दुकान आहे, तेव्हा येथे मोठ्या नफाप्रमाणे तोटा पण मोठा आहे. भाजीपाल्यामध्ये तोटा झाला की 100-100 रुपये तोटा, पण जवायराचा तोटा झाला तर लाखो कोटी मध्ये नाही. म्हणून मी काय म्हटलेलं, मोठ्या नफाप्रमाणे तोटाही मोठाच होतो. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला तुमची आमची जी काय हालचाल होती ती पापाला करा, ते नुकसानाला करणार. मग त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. तर सगळ्यात मोठा तोटाचा निगोदच आहे. निगोदाला जाणार नाही एवढं तरी आपण केलं पाहिजे. हे मुनिराज, आपण गुरूंच्या साक्षीने चारित्र्य संपत्ती धारण केली. काय धारण केली? चारित्र्य संपत्ती धारण केली. ती जनगण संपत्ती प्राप्ती केली पाहिजे. कुठली चारित्र्य संपत्ती म्हणजे काय? भगवंतांचे गुण, आपल्या शुद्धात्म्याचे गुण. जो शुद्धात्मा आहे तो जिने भगवंत आहे. मग शुद्धात्मा कसा आहे? न बोलता शांत होणार. ती जनगण संपत्ती प्राप्त केली पाहिजे. म्हणून दृष्टी इकडे तिकडे वळवू नको, काही निर्माण करण्याचा प्रयत्न नको, काही निर्माण करण्याचा प्रयत्न नको. आपण केवळ मुलींचे षटकार्याकडे दृष्टी ठेवली पाहिजे. मुलींचे अधिक आवश्यक कार्य सांगितले, त्यात मला काय करता येईल आणि ते करत राहायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा मग तुम्हाला सुद्धा षटकार्य सांगितलं की नाही कुठले, मग त्यातलं कुठलं ना कुठलं कार्य सतत आपण करत राहायला पाहिजे. एका आवश्यकामध्ये मन नाही लागलं तर दुसऱ्या आवश्यकामध्ये दृष्टी लागली. परंतु कोणतेही असीमसी कृषी इत्यादी षटकर्म नको. श्रावकाचे कोणते कार्य नको. आचार्यश्री श्रावकाचं कुठलं कार्य नको. म्हणजे षटकर्म जे आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे. तर याच्यात मला काय सांगायचं ना, गांधी आणि नेहरू एक वाक्य काय म्हणते सांगा बरं. वाचन कोण करते? नेहरू काय म्हणत होते? कामात बदल म्हणजे विसरात हीच विसरत. तर तुम्हाला एखाद्या कार्याचा कंटाळा येतो, स्वाध्यायावरचा कंटाळा, इथं बसून कंटाळा, शांत बसून भगवंताचं दर्शन करा, हे घे जाप करून कंटाळा, स्वाध्याय करा, उठून उभा राहा, बसून उभा राहा, मुलींच्या दर्शनाला जा. म्हणजे तुमच्या कामामध्ये बदल केला तर तिथे सहजपणे आपला उत्साह चालू ठेवतात. तर इथं आचार्य कोणते कोणते देव काय म्हणतात बघा. नवी सिद्धई वत्त धरो जिन शासने जेईली होई तित्त येरो नग्गो विमुक्त मग्गो, नग्गो विमुक्त मग्गो शेषा उमग गया सवे. हे सुपावली कुठलं शास्त्र आहे?
सु आणि पा. त्या शास्त्रामध्ये एक हे श्लोक आहे. तर जिनशास्त्र 23. तर जिनशास्त्रामध्ये तीर्थंकर का असे ना ते सुद्धा कपड्यामध्ये मोक्षाला जाऊ शकत नाही. सगळ्यांना कपडे घालतात. मग त्याचे आपण लक्षात घ्यायचे. ते कुठलेही तीर्थंकर असो, 24 असो, 23 असो, कुठलेही काय म्हटलेलं आहे की कुठलेही तीर्थंकर शास्त्रामध्ये तीर्थंकर जरी असले तरी ते मोक्षाला जाऊ नाही. म्हणून मग नग्नताच मोक्ष मार्ग. नग्नताच मोक्ष मार्ग. ज्यावेळेला आपल्याला जसं जमेल तसं आपण करायचं. आणि त्याला तुम्हाला मग मर्यादा सांगितली. ते सुद्धा हे म्हणे केवळ कपडे उतरवणं हा मोक्ष मार्ग नाही, दिगंबरपणा नाही. जितके तुमचे अधिकार क्षेत्र होते, जितके तुमचे अधिकार क्षेत्र होते त्या अधिकाराचा त्याग, जी सत्ता, अधिकार म्हणजे सत्ता, त्या सत्तेचा त्याग आहे. नाही तर आम्ही आता म्हणजे झालं हे माझं घर विसरूनच झाले पाहिजे. परवा कोणतरी सांगत होतं की नेम साहेबांची आई येऊन प्रश्नाला बसले होते. त्याच्याबद्दल त्याने एक शब्द सुद्धा काढला आणि ती परस्पर त्यांच्याशी न बोलता पण निघून गेली. तर तुमचे जे अधिकार क्षेत्र होते त्या अधिकाराचा त्याग कर, म्हणजे माझ्यापणाचा, मीपणाचा हळूहळू त्याग कर. हा विषयानंद मानून समजून घे. दुःख नंतर सांग, दुःख नंतर सांग. पहिल्यांदा सोडायला शिका. हे असं आहे तसं हे नंतर. पहिल्यांदा सोडायला शिका, पहिल्यांदा ते करायला शिका. भगवंताने सांगितलेलं आहे. त्यात काय दुःख होते ते नंतर सांगा, पण अगोदर नानाचा पडा नको. ज्ञानी जेव्हा गरिबी येईल, शरीर अस्वस्थ होईल, परिवार तुमचा ऐकत नाही. आता या अवस्थात परिवार ऐकते का? गरिबी तर पुजलेलीच आहे. गरिबी येईल, शरीर अस्वस्थ होईल. ऐकू येते का तुम्हाला? महाराज काय सांगा, ऐकू येते का? नीट ऐका. ज्ञानी, तुम्हाला ज्ञानी म्हणतोय मी. जेव्हा गरिबी येईल, शरीर अस्वस्थ होतं, शरीर अस्वस्थ होईल, परिवार घरचे ऐकत नाही, तेव्हा सांग की हे विषय दुःख आहे. हे विषयाचं दुःख आहे. परिवार सुद्धा तुमचा विषयच आहे. हे विषयाचं दुःख आहे. खोटं वैराग्य नको, खरं वैराग्य दिसून आलं पाहिजे. खरं वैराग्य दाखवायचं नाही. मनुष्याचे सुख व देवाचे सुख यापेक्षा परमश्रेष्ठ कुठलं सुख आहे? आत्मिक सुख. म्हणजे तो कसा आहे? निसर्ग. कसा आहे? एकटा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुम्हाला जेवढी मर्यादा आहे तेवढी तुम्ही मग मर्यादा सांभाळा, पण बाकीचे तुम्ही प्रयत्न करू शकता. म्हणजे 5 मिनिटासाठी करा, दिवसाने रात्री करा. दिवसात मला लाभ वाटत असेल, कोणी बोलण्याची भीती वाटत असेल, पण ते मनात इच्छा करा मला निसंग व्हायचे. हे प्रभू, हे भगवान, तुम्ही जसे निसंग झाला तसे निसंग सिद्ध पद प्राप्त केले. आर्यन सुद्धा निसंग नाही आहेत का? आर्यन पण निसंग नाही, पण ते सिद्ध भगवान तर ते मला पकारायचं. म्हणून मला तुमच्यासारखं व्हायचं. तशी अनुभवता माझ्याकडे मला प्राप्त हो.
तसा अनुकूल पुरुषार्थी माझ्याकडून हो, हीच भावना आपल्या चरणी करा. म्हणजे जे जे आपल्याला शक्य आहे तेवढे भाव व्यक्त करा. भाव व्यक्त करण्यामध्ये काही गरीबी आहे का? काही अडचण आहे? भाव व्यक्त करा. भावांतरे श्रीमंत हो. बहिणीने नाही झालं तर जे आत्मिक सुख आहे तेच खरं सुख आहे. ते योगींचं निर्विकल्प सुख आहे. ते कसं आहे? तिथे कुठलं दुःख नाही, कुठलं विकल्प नाही. म्हणून बसताना असंच बसायचं की मला कोणी उठवणार नाही, अशी योग्यता बघूनच योग्य जागीच बसायचं किंवा योग्य वेळेलाच बसायचं. घरात काम सांगितलं तुम्ही तर नाही तसं. मग काय म्हणते त्याला? निर्विकल्प ध्यानी योगीचं सुख परम सुख आहे. ते अव्याबाद म्हणजे कुठली बाधा नसते. अव्याबाद अशरीरी सिद्ध परमेष्ठीचं सुख. म्हणून त्या सिद्ध परमेष्ठीचं सुख तुम्ही इथं पण घ्या. एक क्षणासाठी घेऊ शकता की नाही? एक क्षणासाठी तू प्रयत्न कर, जसं जमेल तसं. त्यात थोडी कमतरता होऊ दे, पण प्रयत्न ते करे. प्रभू हे भगवान मला तुमच्यासारखं व्हायचं. तुमच्यासारखं म्हणजे काय? सिद्ध. सिद्ध याचा अर्थ काय? की सगळं काही साध्य केलं त्यांनी सिद्ध. मग त्यांना काही करायचं राहिलं का? तेच सिद्ध होत की मला आता काहीच करायचं नाही. एक मिनिटासाठी काहीच न करणं शक्य की नाही आपल्याला? 5 मिनिटासाठी. मग तेच आम्ही म्हणतोय शांतम आपण. मी शांत होतो, मी मनातल्या मनात सिद्ध अवस्था प्राप्त करतो. मला 5 मिनिटे काहीच करायचं नाही. बघा भाव बघा कसे आहे. मला सिद्ध व्हायचे. काय व्हायचे? सिद्ध व्हायचे. ते आनंद असले, ते आनंद असले गडबडले पाहिजे. ते अव्याबाद अशरीर सिद्ध परमेष्ठीचं सुख आहे. कोण करतो? स्वामी प्रवचनसामध्ये म्हणतात सपरम बाधा सहितम विच्छिन्नम बंध कारणम विषमम जन इंद्रियेहिम लब्धंतम सुखम दुःख में व तदा. हा 17वा श्लोक आहे. तर पराधीन आहे. काय? पराधीन आहे. बाधा सहित खंडित होणार. जे पराच्या अधीन आहे ते खंडित होणार, पण आपल्या अधीन आहे ते खंडित करायचे न करायचे ते आपल्या आहे. म्हणून आपण पराधीन व्हायचंय तर स्वाधीन व्हायचे. 5 मिनिटासाठी मी स्वाधीन होणार. 5 मिनिटासाठी मी स्वाधीन होणार. मी इच्छेला पण अधीन होणार नाही. इच्छेला पण पराधीन करणार. इच्छेला पण पराधीन करणार. पराधीन आहे, बाधा सहित खंडित होणार आहे. ते नष्ट होणार आहे. ते नष्ट होणार आहे आणि तेच बंधाला कारण. तेच जे काही माझं आहे मला दे. बंधाला कारण आहे की ते दुसऱ्याच आहे मला दे. बंधाला कारण आहे ते कोणाचं? इथं या जगामध्ये तुमचं आमचं काही नाही. ते शरीर पण तुमचं नाही. मग शरीराचे कपडे तर दूरच आहे का? मग कशासाठी? कशासाठी राग? कशासाठी राग द्वेष? तर बंधाचे सगळं कारण आहे. म्हणून विषम आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? विषम म्हणते. काय आहे त्याला? विषम. सर्व कशाला म्हटलेलं आहे? जे आत्माधीन. मग आत्माधीन काय? काय म्हणाल? काय आत्माधीन? शांत. कुठून आला आम्हाला माहिती नाही. शांतपणा.
तर विषम आहे ते काय बंधाचं कारण आणि श्रम आहे ते सुखाचं कारण. जे इंद्रिय सुख आहे ते दुःखच आहे. जे इंद्रिय सुख आहे ते दुःखच आहे. समजून घ्या. पाल सुद्धा बुद्धिपूर्वक अग्नीमध्ये पडत नाही. जाणून बुजून पडते का? न कळत पडते ती गोष्ट आहे. तर पाल सुद्धा बुद्धिपूर्वक अग्नीमध्ये पडत नाही. पाण्यात जात नाही, रस्ता बदलते. साध्या मुंग्या सुद्धा बघा तुम्ही, त्या मुंग्याने डोळे नाही आहेत का? त्रिइंद्रिय आहे, पण पाण्याचा ओव्हर कुठतरी चाललेला आहे बारीकसा, स्पर्श झाला तरी तिथनं लगेच बदल पडतात. कारण स्पर्शनेंद्रिय आहे. म्हणजे स्पर्शनेंद्रिय पहिल्यांदा आहे आणि स्पर्श नंतर मग रस. पण स्पर्शांमध्येच त्यांची विवेक जागृत व्हायला पाहिजे. मग काय म्हणते, जे इंद्रिय सुख आहे ते दुःख आहे समजून घ्या. पाल सुद्धा जाणीवपूर्वक काही करत नाही, रस्ता बदलतोय. पण आपण बुद्धिपूर्वक जाणून बुजून काय करतोय, एकाचे दुःख होते की नाही. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सात, चाराचे सात आठ, अष्टपाद म्हणते. 8 पाय. आणि कधी होतोय 8 पाय? तुम्ही 8 पाय काय शस्त्रपावलं आहे तुम्हाला? शस्त्रपावलाच घरात काय किती पावलं पडले, हे माझं ते माझं ते माझं, नाही का? मग काय म्हणलेलं बघा, तर संसारात अडकत आहे. काय म्हटलेलं आहे? जाणून बुजून संसारात अडकत आहे. तर मग दुःख कसं? तुम्हाला पाहिजे म्हणून अडकला की नाही, मग का दुःख मानतात? परिग्रहाला आपण पाप म्हणत आहात, तर मग मंदिरात जे भगवान विराजमान आहेत ती पण परवस्तू आहे. ती पण ते सिद्ध झालेले ती पण परवस्तू आहे. सिद्ध भगवान पण आपल्याला ते भले सिद्ध होत तर ते परत मी सिद्ध होणार. कोण सिद्ध होणार? त्याच्यासाठी प्रयत्न, त्याच्यासाठी इतरांमध्ये अडकवणार. फक्त त्यांनी कसे सिद्ध झाले, कसे आनंद झाले ते बघा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा. त्या निमित्तासाठी तिथं जा. पण ते म्हणजे मी, हे मिथ्या. ते भगवान म्हणजे मी. फक्त काय, मला तुमच्यासारखं व्हायचं. शब्द मोजून वापरायचे. तर जे भगवान विराजमान आहे ती पण परवस्तू आहे. तर ते पण आपणासाठी परिग्रह आहे, पाप आहे. म्हणून कुठल्या गोष्टीचा आग्रह करू नका. मी पाश्चात्याच्याच मंदिरात जाणार, सगळे भगवान सारखे, म्हणून त्यांना अरिहंत भगवान म्हणा. कुणाला नावाची हाक मारायची काही गरज नाही. ते म्हणतात तो कुठे मला नावाने हाक मारा. इथं तुम्ही त्यांना पुस्तक काय करतात, त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे का? ते तर स्वात्माना नावाचं दिन आहे. जे जे आज निघून झाले, भगवान झाले, ते वरती यायचे नाही. इथं तुमच्याशी त्यांना काय घेतलं नाही. तुम्ही त्यांना काय मारा, काय त्यांचा काय संबंध. तसं आपण फक्त कोणाला बघायचे, अनंत सिद्ध किंवा पंच परमेश्वर, त्याला आपण कॉमन नाव म्हणतो, आहे की नाही? ते कॉमन नाव लक्षात ठेवा. विशेष नावाला नाव देऊ नका. मी सोबत सांगा ना, तो आर देणार, अजून इतरा कोणाला देणार नाही, हे चुकीचं. जे जे निर्ग्रंथ आहे, निस्वार्थी आहे, त्यांची सेवा. तर खिशावरचा पेन पण पाप नाही. खिशावरचा तो सोन्याचा असू दे, चांदीचा असू दे, प्लास्टिकचा असू दे, पेन पण पाप नाही. तरी सुद्धा ते सोडलं पाहिजे. तरी सुद्धा कारण ते पापाला कारण आहे. जे पापाला कारण आहे
पुण्याला करायला हे दोन्ही सोडायचे. तिथंच तुमची शुद्धात्मा अवस्था आहे. कारण त्यावरच्या ममत्वाने ते पापाचे साधन बनवू शकतो. त्यावरच्या ममत्वाने पापाचे साधन बनवू शकतो. दीक्षा घेण्याचाच प्रसंग या महाराजांचा. ज्यावेळेला होता त्यावेळेला कोणीतरी चांदीची माळ दिली. काय त्यानं म्हटलं नको, ही चांदीची माळ मी घेत नाही. दीक्षा अजून किंचित म्हणून इथं दिलं नाही, इथंच आहे. त्यावेळेस लोक दिलेले एखादी दिली ओळखीचं होतं. त्याला म्हटलं मी ती माळ घेतो पण 108 जाप करण्यासाठी, आणि नंतर मी तुला ती देतो. पण त्याचं आठवण की दररोज ती एक माळ तू जपली पाहिजे. आणि त्या दिवसात आता ती व्यक्ती नाही, ती कुठे नाही, ती गेली. पण त्याने काही दिवस केले. तर काय म्हणायचं बघा की ते प्रेम पण पाप नाही तरी सुद्धा ते सोडलं पाहिजे. कारण ते पापाचं कारण होऊ शकतं. म्हणून आम्ही कुठली बहुमल वस्तू इथे ठेवायची. कारण कोणाकडे बघून ते विकार होणार गेले सोडण्याचे भाव मग त्याला कारण आहे. म्हणून जेवढं निश्चय होत आहे तेवढं निश्चय करायचं. हिरे सोने धनधान्य दासी दास कुप्य भांडी वगैरे 10 परिग्रह सांगितले. हे वास्तविक परिग्रह नाही. तत्वसूत्रामध्ये म्हणतात परिग्रह तर मूर्छा परिग्रह. काय परिग्रह? मूर्छा म्हणजे इच्छा. इच्छेमुळेच परिग्रह करावं. जर इच्छा संपली तर परिग्रह येतील ना. म्हणून 5 मिनिटं मी काय करणार? कुठली इच्छा करणार का 5 मिनिटं? नाही करणार. 5 मिनिटं शांत बसणार का? काल कोण बसतो? 1 ताई बसते, 2 ताई बसते, 3 ताई, 4, 5, 6, 7. पण लगेच सांगायला लागू नका. तुमची प्रशंसा व्हायला पाहिजे आणि तुमचं बघून कोणतरी तयार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही विचार करतो. तुम्हाला टोकायचं म्हणून गमत करायचं म्हणून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे. म्हणून त्याला सजवायला शिका. प्रत्येक शब्दाला पण आपल्याला सजवता येतं. येते की नाही? येथे तुम्ही शास्त्राला पण सजवता येतात नाही का? पेन्सिलला पण सजवतात, मारायला पण सजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कसं सजवायचं ते तिकडं उपयोग करतात. का तर त्याची चांगल्या गोष्टीची प्रशंसा व्हायला पाहिजे. चांगल्या गोष्टीची प्रशंसा व्हायला पाहिजे. तर तत्वसूत्रामध्ये म्हणतात परिग्रह तर मूर्छा परिग्रह आहे. मूर्छा म्हणजे इच्छा, हाच परिग्रह आहे. तसेच इंद्रिय सुख पण सुख नाही. शरीराचं सुख पण सुख नाही. पण दुःख आणि दुःख पण नाही. परंतु इंद्रिय सुखाच्या भोगाने आसक्ती, राग, मोह वाढून अशुभ कर्माचा बंध होतो. अशुभ कर्माचा बंध होतो. म्हणून इंद्रिय सुखाला दुःखाचे कारण मानले. इंद्रिय सुखाला शुभालाही दुःखाचं कारण मानलंय आणि अशुभाला पण. कारण शुभामध्ये तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे की नाही. आणि जेव्हा शुभ म्हणजे पुण्याची प्राप्ती होती त्यावेळेस तुम्हाला गर्व चढला, वैभवाने गर्व चढला. मग ते दुःखाला कारण नाही. म्हणून शिव पुण्यशा शिव पापस्य काही नव्हतं. जे शुभ आहे तेच अशुभाला कारण. मग मला काही नव्हतं. मला माझ्या आत्मस्वरूपामध्ये राहायचं आणि तीच माझी निश्चल अवस्था आहे. तीच माझी निर्गुण अवस्था आहे. म्हणून तुम्ही आज स्त्री पर्यायामध्ये आहात, कपड्यामध्ये आहात, तरी सुद्धा हे प्रभो हे भगवान आज आता मी परिग्रहामध्ये कपड्यामध्ये आहे. तरी सुद्धा आपल्यासारख्या निसंग अवस्थेची भावना करतो.
तशी मला कधी ना कधी संधी प्राप्त हो माझा आत्मा विसंग हो सिद्ध हो नमस्तु भगवान नमस्तु प्रभु